तुम्ही सगळ्याने वाचा, तुम्ही हल्दीने नाचावचा। दारू क्वार्टरचा लय फूल है। खाना मिलेगा, पीना मिलेगा, भाई की शादी में सब कुछ मिलेगा। खूप दिसते इकडे बघा कसला खजूर आहे, एक नंबर काम 25। तुम्ही फक्त कॅमेरा रेडी ठेवा, आम्ही खूप एन्जॉय मस्त धमाल करणार आहोत। लग्नासाठी प्रपोज करा, मी केली डेअरिंग। आता माझे जीवनाची नमस्कार मंडळी, तर मी समीर कोळी SPD ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। पुन्हा एकदा हल्दीच्या व्हिडिओमध्ये बोलणी कोळीवाड्यातून। आज असणार आहेत आपल्या वर्गमित्राच्या हल्दी सोहळा असणार आहे 11वी ते 12वी विद्यार्थी गाणे। मी एकाच बेंचवर बसवतो, त्याचा तुम्हाला आज हल्दी सोहळा बघायला मिळणार आहे। चला व्हिडिओ न स्किप करा बघा। चला तर मांडवातील तुम्हाला जी तयारी चालू ती थोडं दाखवतो, त्यानंतर 9 दिवस सुद्धा भेटतो। तर साच्याचे वडे इकडे बनवताना दिसतात बघा काकी। काकी नाव का तुमचं? सुनंदा पाटील काकीकडे दिसतात बघा, इकडे वडे बनवताना दिसतात तुम्हाला बघा। वडे बनवण्याची पद्धत त्यांची, साच्याचे वडे बोलतात ना? हां, साच्याचे वडे बनवतात। इकडे जेवणाची तयारी चालू आहे, इकडे भाजी सर्व स्वामींचे काम चालू आहे, आणि इकडे बघा ते जेवण चालू आहे। तर आता बाकी काय जेवणामध्ये काय आज दुपारच्या? आता सकाळी कोलिमनी झालाय जाऊला नाश्त्यासाठी, आणि आता सकल्याचं एक कालवण झालंय, कुप्याचं एक कालवण झालंय, आणि दुपारसाठी सकल्याचं कालवण हा आणि कुप्याची कालवण। बघा इकडे कुप्याचा आहे ना, हा कुप्याचा कालवण दिसते इकडे, आणि इकडे सकल्याचा कालवण होते। हे बघा इकडे सकल्याचा कालवण होते, आणि इकडे बघा जाऊला नाश्त्यासाठी केला होता तो दिसते बघा इकडे। उपवासासाठी बघा इकडे भाजी सोय दिसते। कसली भाजी आहे? चवलीची भाजी, आणि इकडे डाळ सोय असते बघा। चालेल चालेल। नाव तुमचा? कनकेश्वरी। मस्त नाव आहे। इकडे नवऱ्याचे काका दिसतात। तर काय बोलणार काका, तुमच्या आज घरामध्ये लग्न कार्य आहे, तर कसं वाटतं तुम्हाला, काय बोलणार? खूप आनंद वाटतं। आता रोज एकत्र आलेत ना लग्न कार्यासाठी तुमच्या घरामध्ये? हो, सर्व एकत्र कुटुंब झाले। नाश्ता करतात जाऊला पुढे नाश्ता करताना दिसतात बघा काका। आपल्यासोबत आता विराज दिसते, आणि 11वी 12वीला एकाच वर्गात जातो, आणि एका बेंचवर बसतो। त्याच्यात आज हल्दी सोहळा असणार आहे बघा। त्याची ड्रेसिंग सुद्धा बघू शकताय, कडक असेल ड्रेसिंग केलेलं। कसं वाटतं तुला आज? तुझं आज हल्दी आहे तर कसं वाटतंय? मस्त वाटत। किती वर्ष झाले तरी लव्ह मॅरेज? 6 वर्ष झाली। असतंय चालेल चालेल। इकडे बघा इकडे बाबा दिसतात। भाऊ तुमचं नाव काय? विराजचे इकडे बाबा दिसतात। हा, आवाज थोडा लग्नाच्या गडबडीत थोडा आवाज जरा बसलेला आहे त्यांचा। इकडे नवऱ्याच्या आता इथे करवले दिसतात छोट्या। तर नाव सांग तुमचा? नाव सांग। पूर्वाच्या। तर कसं वाटतं तुमच्या दादाचं? बोल कसं वाटतं तुमच्या दादाचा आज हल्दी आहेत तर? बरं वाटतं। इकडे बघ इकडे छोटी दिसते। नाव सांग तुझा? आयुश्री। कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं। धमाल करणार हल्दीमध्ये? आपल्यासोबत आता विराजची आजी दिसते। कसं वाटतं तुमच्या घरामध्ये आज लग्न कार्य आहे, सर्व तुमच्या घरामध्ये सर्व एकत्र आलेले, ते कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद वाटतोय। आमचा सोहळा पार पडून दे। भावाचा मुलगा माझा तुलसी। छान वाटतं, भावाचे मुलाचा सोहळा आहे, खूप खूप छान वाटतं, खूप खूप मजा करायची आहे आम्हाला। बघा इकडे काकीचा दिसतात। तर नाव सांगा पहिला। माझं नाव टीना, मी मुलाची काकी आहे। आमच्या मुलाचे आज हळद आहे, ते कार्य खूप चांगलं व्हावं अशी आमची खूप इच्छा आहे, आणि होऊ दे। तुम्ही या हल्दीला। तुमचं नाव बोला। सुरेखा। कसं वाटतं तुमच्या घरात? छान वाटतं। तुम्ही काकीत ना?
कसं वाटतं? एकदम खूप आनंदात वाटतंय. माझं नाव प्रार्थना, मी काकी आहे त्याची. माझ्या मुलाचं व्यवस्थित होऊन असं माझी विनंती आहे. बघा आता आपल्यासोबत आता विराज आणि विराजची आई सुद्धा दिसते. तर आई काय बोलणार तुमच्या मुलाचं लग्न करायचं तुम्हाला कसं वाटतंय आणि विराज बद्दल काय बोलणार? माझा एक मुलगा आहे, कार्य कारलंय ते सिद्धी जाऊन दे हीच माझी विनंती आहे देवाजवळ. विराजचे बाबा सुद्धा दिसतात. तर काय बोलणार काका तुम्हाला नाव सांगा? विनायक सदाशिव तेरेकर. कसं वाटतं तुमच्या घरामध्ये लग्न करायचं? सर्व तुमच्या घरामध्ये सर्व एकत्र आलेले आहेत. माणसं कुटुंब आलंय तर आनंद वाटतंय. सर्व मंडळी आलेत तर कार्य चांगल्या प्रमाणे पार पाडतंय. बघा आता आपल्यासोबत आता तुम्ही कोण लागता? विराजचे भाऊ आहे, नाव काय? साहिल पेरकर. कसं वाटतं तुमच्या भावाचं बरं वाटतं, म्हणजे एकदम फुल एन्जॉय करणार आहात आज आम्ही. त्या इकडे बघा दुसरा भाऊ दिसतोय. तर काय बोलणार? तो नाव काय? विनीत बळीराम पेरेकर. आणि आमचे विराज दादाचे हल्ले आहेत आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि आमच्या हे जून महिन्यात बोटी पण बंद आहे आणि एन्जॉय जून मध्ये कधी करायला नाही भेटत, पण आता हल्दी आहे जून महिन्यामध्ये. खूप आनंद झालाय. नवरदेवाचे ते बहीण दिसतंय, करवली आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला आज? मस्त वाटतंय. आम्हाला खूप मजा करायची आहे, एन्जॉयमेंट करायची. आमच्या एकुलतं एक लाडक्या दादाचं लग्न आहे, फेवरेट दादाचं. हो, बहिणीचं. आणि सर्वांनी लग्नाला या, हल्दीला जेवायला पण या. आपल्यासोबत आता विराजचे मामा दिसतात तिकडे. तर तुमच्या सर्वात मोठा कोण मामा? तर तुमचं नाव सांगा पहिला. ज्ञानेश्वर. कसं वाटतं तुमच्या भाच्याचं लग्न कार्य? चांगलं वाटतंय. धमाल करणार ना हल्दीमध्ये? धमाल आता पाऊस नसला तर धमाल, नाही तर नाही. आणि इकडे बघा, इकडे तुम्ही तुमचं नाव सांगा. सोमनाथ. कसं वाटतं तुमच्या भाच्याचं लग्न कार्य? खूप छान वाटतंय. सर्वजण आज एकत्र आले. काय बोलणार? खूप आज धमाल करणार आहोत. तुमच्या कुलदेव आहेत नाही? आता कुलदेव आले आपण. आता तिथे आता गोंधळ होईल. आता आता दुपारचे जवळ संवादन झालेत आणि रेवस सोडून आता आलोय. कुलदेव तशी गोंधळ झाला बघितला असाल. आणि आता बोडणी कोळीवाडमध्ये आता आलेला. इथे आता डीजेच्या तालावर सर्व आता फुल एन्जॉय करणार आहेत. सगळ्यात फक्त 2 तासात बाकी आहेत, कारण 4 वाजता डीजे हा बंद असणार आहे. विराजचा मित्र दिसत आहे. हल्दे आहे माझ्या मित्राचं. जाम खूप चांगलं वाटतंय. आणि आज आम्ही धमाका उडवायचं रात्रीने. आता पण उडवू. आता तुम्ही बघा धमाका किती उडवायचा. या बघा मित्रांचा 8 दिवसात आहे आज. फुल धमाल करणार आहेत आज. माझा मित्र आणि विराज भाई, आपला विराज भाई पहिल्याशी मित्र आहे, असा बचपन से मित्र आहे. फुल मस्ती, फुल धमाका. आणि फुल आज आम्ही राडा उरू. आता आम्ही नाचा बिचा कमी नाही परवचू. सगळे मित्र फुल धमाका उरू. कॉलेजचा खास मित्र इथं सुयोग सुद्धा दिसते. काय बोलशील तुझ्या खास मित्रासोबत आज हल्दी आहे तर काय बोलशील? विराज हा आमचा पहिल्यापासून मित्र आहे, म्हणजे असा एकदम चाइल्डहुड फ्रेंड. विराज हा असा माणुसकीला 1 नंबर माणूस आहे. असा कोणाला उलट काय नाही बोलणार. असा रागबिक त्याला माहितीच नाही. खुशी वाटली आम्हाला आता आला तर. चांगलं कार्य होते त्याचं असं वाटतंय. आणि आता आम्ही जाणार आहोत डीजेवर नाचायला. आणि फुल मजा, फुल एन्जॉय, फुल धमाल एकदम.
बघा सर्व इथे मंडळ दिसतात हल्दीमध्ये फुल एन्जॉय करतात. एन्जॉय करतो ना हल्दीमध्ये सर्व नाको मंडळ आहेत ना सप्लायर. बघा मोठी मोठी मंडळी इथं आले आज. तर तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं तुम्हाला? भारी भारी चांगलं वाटलं मजा वाटली. फुल धमाल असते कोल्यांच्या हल्दीमध्ये. फुल धमाल असते कोलीवाड्यामध्ये खूप मजा असते धमाल असते. आता विराजचे खास मित्र दिसतात. कॉलेजची पासून ते एकत्र असायचे कायम कुठे कॉलेज जाताना येताना एकत्र जायचे यायचे. ते आता खास मित्र दिसतात इकडे. तर तुमचं पहिलं नाव सांगा. मी सुयोग कोळी. मी संजित कोळी आणि मी विराजचा मित्र आहे सुयोग. आम्ही एकत्रच राहू सर्व. विराज मी सुयोग कॉलेजमध्ये आणि सलील सुद्धा माझा मित्र आहे कॉलेजमधला. आणि आज विराजच्या हल्दी आहेत. आम्हाला खूप मजा वाटत आहे कारण 4 जण क्लासमेटच आहोत. सनील मी विराज संजित सगळी एका वर्गात वाढले. खूप मजा येत आहे आम्हाला आज कारण का आमच्या मित्राची हळद आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करू रात्री उद्या सकाळी. मी त्याच्या काकाचा मुलगा पण मग तो माझ्या सख्या भावासारखा आहे. फक्त आम्हाला मजा करायची बस हल्दीत. फुल मजा एन्जॉय. आणि तुकडी आणि इकडे बघा इकडे मित्र सुद्धा दिसतोय साहिल. तर काय बोलशील आज मित्राची हल्दी आहेत तर? विराज कोहली हा मोस्ट इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आपल्या मुलांसोबत असला का एवढी मजा येते काही सांगू शकत नाही आपण. काय नाव काय बाबूचा? उर्वांश. मस्त नाव आहे. दारू पिणारा दारू आहे, मटण आहे, चिकन आहे, सगळं आहे. कशाची कमी नाही. आमचा पेरेकर कंपनी आहे ना कुटुंब जाम मोठा आहे. एवढा ना जामच मोठा आहे. सगळं आहे जेवायला. जिता रहिला नको घोल नको सगळं बोल. एकूण आमच्याकडे 500-600 किलो मच्छी आहे. 500-600 किलो मच्छी आहे. फक्त हल्दीलाच. लग्नाला वेगळी. आता बघा संध्याकाळी काय धमाल होते ती. बघा मंडळी इथे मांडवमध्ये बसले असताना हल्दीमध्ये फुल धमाल केली. मोठी बहीण कुठली तुमच्यात? सर्व इथं बहिणी दिसतात तिथे मस्त थाट केला. माझं नाव अक्षदा कोळी. मी पेणवरून आलेले आहे. माझ्या भावाच्या लग्न हल्दीसाठी मी आलेले आहे. तर खूप एन्जॉय केला. ही तर सुरुवात आहे पण अजून 2 दिवस आहे. खूप एन्जॉय. तुम्ही फक्त कॅमेरा रेडी ठेवा. आम्ही खूप एन्जॉय मस्त धमाल करणार आहोत. आमच्यासाठी कॅमेरा रेडी ठेवा. 2 दिवस आणि संध्याकाळी तर खूप एन्जॉय होणार आहे. आणि 4-5 दिवस थाटच आहेत आमचे. ते सगळं बघत बसा. सगळ्यांनी लग्नाला हल्दीला यावे हे बहिणीकडून आमंत्रण आहे. माझं नाव रवीना आहे. आम्ही या मामाच्या लग्नात आलेलो आहे. मी रेवसवरून आलेली आहे. आम्ही खूप एन्जॉय करणार खूप. आणि आमच्या त्या 7-8 दिवस लग्न आहेत. घरातलीच आहेत लग्न. खूप आम्ही आता मस्त एन्जॉय करणार आहोत. आम्हाला बघत राहा. आमच्याकडे पण कॅमेरा चालूच ठेवा. तिच्याकडे पण ठेवा पण आमच्याकडे पण ठेवा. कारण आम्ही 4 जणी बहिणी आम्ही सगळे नातेवाईक आम्ही फेमसला आहोत. आम्ही खूप नाचतो. आम्ही 4 बहिणी आहोत आणि आमची वहिनी आहे. तर मंडळी आता आलोय हल्दीची धमाल बघितली असाल. आणि आता आलोय जिथे मावरा कटिंग चालू आहे तिथेच आता आलोय. बघा मंडळीकडे खजुरं कापताना दिसतात.
किती किलो असेल तरी एक 8 किलोचा खजुरा एक आणि बघा इकडे पेटी सुद्धा मागलेले आहेत बघा, स्टोर केलेले आहेत. हे बघा इकडे दुसरं मावाचं दिसतंय, कुपा आहे, कुपा दिसतंय इकडे. हे बघा कसला खजुरा आहे, एक नंबर, काम 25. आणि इकडे बघा खजुराची मुंडी, बघा इकडे कुपा इकडे तोडले दिसतात. इकडे बघा खजुरा मस्त 8 ते 9 किलोचा खजुरा दिसते इकडे. इकडे कटिंग चालू आहे मस्त. बघा समुद्र किनारी, समुद्र सुद्धा पाणी भरलाय एकदम, समुद्र किनारीच कटिंग चालू आहे बघा, काय नजारा आहे. आणि तिकडे बाजारला बोटी सुद्धा आलेल्या आहेत बघा, जेटी नवीन बोडणी कोलीवाड्यातील, तिथे बोटी सुद्धा लागल्यात बाजाराला. आणि इथे बघा माहोरा कटिंग चालू आहे. तुम्ही सगळ्याने वाचा, तुम्ही हळदीने नाचावचा. सुनस केली ने सवऱ्याने बोली केली, दारू केली सुनस केली ने सवऱ्याने बोली केली. पहिला करू बोलते साखरपुरा म्हणशी जावई दारू घरा, पहिला करू बोलते साखरपुरा म्हणशी जावई दारू घरा. लग्नाची तारीख ठरली कर तयारी नवरीची, लग्नाची तारीख ठरली कर तयारी नवरीची. ऐका मामसला सादर बोलाला आमचे बंदरावचे मामसला. आता आमचे दत्त्या बाबाचा डायलॉग ऐका. खाना मिलेगा पीना मिलेगा भाई की शादी में सब कुछ मिलेगा. लग्नाला पण या, सगळं पुढे आहे. आता काय बोलशील? आता मला जमिनीचा हिस्सा द्या. माझे नातवाची हळद आहे, नातू माझा पहिल्यांशी लय लाडका होता. दारू क्वार्टरचा लय फुल प्रतीक बाबाचा गो बाबाचा गुलाबी पेटा, प्रतीक बाबाचा गो बाबाचा गुलाबी पेटा. त्याला कॉटरचा गो कॉटरचा नाही तोटा, त्याला कॉटरचा गो कॉटरचा नाही तोटा. वरम्याचा गो वरम्याचा गुलाबी पेटा, त्याला बिरीचा गो बिरीचा नाही तोटा, त्याला बिरीचा गो बिरीचा नाही तोटा. रुद्र भावाचा गो भावाचा तिरंगी पेटा, त्याला पैशाचा गो पैशाचा नाही तोटा, पैशाचा गो पैशाचा नाही तोटा. नंदकेशा भावाचा गो भावाचा जमला पेटा, नंदकेशा भावाचा गो भावाचा गुलाबी पेटा. नंदकेशा भावाचा गो त्याला मलाईचा गो मलाईचा नाही तोटा, त्याला मलाईचा गो मलाईचा नाही तोटा. दर्या भरला
फेसनी ओतला दर्यावरील फेसनी ओतला भाऊ बसला पाहिलं तरीला भाऊ बसला पाहिलं तरीला भाऊ तरला बहिणीचे गावाला रे भाऊ उतरला बहिणीचे गावाला. बाबांचा आवाज सुद्धा बसला त्यामुळे जास्त काही गाणं बोलू शकत नाही. धन्यवाद. मस्त गाणं बोललं. नाशिकची द्राक्षे गोव्याचे काजू गोवर्धनचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. आता इथे गर्दी बघू शकता नवऱ्याला हालत देण्यासाठी. आणि इकडे भरपूर सारी मंडळी इथं आले नवऱ्याला हालत लावण्यासाठी. भरपूर सारा लाईन लागली दिसते इकडे. आणि पूर्ण इकडे मंडप सुद्धा भरले दिसतात. बसली तिकडे मंदिर सर्व आहे का. बरीच मंडळी इकडे जेवण सुद्धा आलेलं आहे. जेवणासाठी सुद्धा बसलेले आहेत. भरपूर सगळे इकडे मंडळ दिसतं. पुढं मांडव भरले दिसते. म्हणजे इकडे जेवण बनवता दिसतात. काय राईस चालेल चालेल. चिकन मटण झालं ना. एक डिश संपली राईस. राईस संपला पण दुसरं आहे बनवलंय. हा इकडे चिकन मटण दिसतंय. दाखवा. त्यामध्ये काय चिकन किती 100 किलो होता आणि मटण 100 किलो. चालेल चालेल. चिकन 100 किलो आणि मटण 100 किलो. मांडवमध्ये सुद्धा भरपूर मंडळी आलेले आहे. कारण पूर्ण कोल्हे बोलणीमध्ये फक्त एका खालात आहे ना त्यामुळं पूर्ण सर्व मंडळी आलेले आहे. पूर्ण गावाला आहे ना सोड. आणि इकडे बघा मटण सुद्धा संपत आलेलं आहे. कारण भरपूर सारी मंडळी आलेली आहे इकडे आज हळदीसाठी.
पाहुणे आले इकडे नवऱ्याला गिफ्ट घेऊन आलेले आहेत. बघा इकडे तुमचं ग्रुपचं नाव काय? ते प्रपोज करायला मी केले डेअरिंग, लग्नासाठी प्रपोज करायला मी केले डेअरिंग. आता माझे जीवनाचे कृतज्ञाच्या हाती स्टेरिंग.
सर्वजण मामा मंडळी इकडे, तर तुमच्या भाच्याच्या कार्यामध्ये सर्व एन्जॉय केलं तुम्ही आज हल्दीमध्ये? फुल एन्जॉय केलं, फुल एन्जॉय. टाइम बराच चांगला केलेला आहे, व्यवस्था केलेली आहे ती, म्हणजे रूल केले चांगला आहे. हे माझ्या मित्राच्या मुलाची हल्द आहे आणि दिवसभर आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. सर्व मामी मंडळी आहेत, बाजूला काका आहे आणि माईक आमच्या हातात नाही, पिल्ला हातात आहे. काकाने आमची फुल एन्जॉय केलेली आहे आणि काकाने आमची सोय पण भरपूर केलेली आहे. काली कोंबल घातली. काय प्रॉब्लेम वाटत असेल तर सांग.